आज आपण आलो आहोत औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघामध्ये। हा मतदारसंघ सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांमध्ये विस्तारलेला आहे। 179 गावं आणि जवळपास 2,70,000 इतके मतदार या मतदारसंघामध्ये आहेत। या मतदारसंघामध्ये सध्याचे आमदार अब्दुल सत्तार हे काम करतात आणि त्यांच्याकडे सध्या राज्यातलं दुग्ध विकास आणि त्याचबरोबर पशु आणि मत्स्य व्यवसाय हे विभाग आहेत। त्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये अब्दुल सत्तार यांनी या मतदारसंघामध्ये आमदारकीच्या फंडातून त्याचबरोबर मंत्रिपदी असताना कोणती कामं केली आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत। मुळात हा मतदारसंघ बहुतांशी ग्रामीण भागात मोडतो। गेल्या 3 वर्षांपासून या मतदारसंघामध्ये गारपीट, दुष्काळ आणि पुन्हा दुष्काळ अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं। त्याचबरोबर गावागावामध्ये रस्त्यांचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि विशेष म्हणजे या मतदारसंघामध्येच जगप्रसिद्ध अशी अजिंठा लेणी आहे। त्या अजिंठा लेणीसाठी जाणारा रस्ता असे वेगवेगळे प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून आहेत। त्या प्रश्नाची सोडवणूक आमदार म्हणून अब्दुल सत्तार यांनी केली आहे का आणि आपल्या आमदारकीच्या फंडातून या मतदारसंघाचा खरंच विकास केलाय का हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत या विधानसभा पंचनामा मतदारसंघातून। तर चला आपण थेट अब्दुल सत्तार यांनाच भेटूया। सिल्लोड मतदारसंघातील बनकिनोळा या गावात आलोय। 5 वर्षांमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून काम करताना या विधानसभा मतदारसंघाचा कसा कायापालट केलेला आहे, विकास कामं काय केलीत हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात। जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। 5 वर्षांमध्ये विकास कामाचा झंझावात तुमचा कसा सुरू आहे? आमदार फंड असतील किंवा मंत्री महोदय म्हणून काम करताना कशा पद्धतीने इथल्या लोकांच्या समस्या तुम्ही सोडवल्या? सिल्लोड सोयगाव मतदारसंघाच्या अनेक रस्त्याची दुर्दवस्था होती। त्याचीही माझ्याकडे पूर्ण जुनं आमच्याकडे लेखाजोखा त्याची कॅसेट आहे। ज्या वेळेस मी अशोकराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री म्हणून मला समाविष्ट करण्यात आलं आणि त्यामध्ये पहिल्याच वर्षी 110 कोटी रुपयाचा निधी मी माझ्या मतदारसंघामध्ये आणला। धार्मिक स्थळं आमच्याकडची जे मुर्डेश्वर असेल, सिद्धेश्वर असतील किंवा आमऋषी असेल, अशा अनेक मतदारसंघामधल्या पहिल्या धार्मिक भावना ज्या लोकांच्या होत्या का भक्त मंदिराला जायचे रस्ता नसायचा, 2-2, 3-3 फुटाचे गड्डे असायचे, त्या रस्त्याला चांगला करण्याचं काम केलं। महाराष्ट्रावर बोटावर मोजणारे जे आमदार आहे ज्यांनी विकासाचा निधी आपल्या या मतदारसंघामध्ये आणला त्यामध्ये माझं नाव आहे। माझ्या अगोदरचे जे आमदार होते 15 वर्ष भाजपचे आमदार होते, त्यांच्या कार्यकाळामधला आलेला महाराष्ट्र सरकारचा निधी आणि माझ्या कार्यकाळामधला आलेला निधी या दोघांमधला फरक पाहिला तर 50 पटीने त्यांचे 15 वर्ष आणि माझे 5 वर्ष हे 50 पटीने जास्त निधी हे माझ्या मतदारसंघात आला। शेतकऱ्यांचे प्रश्न या मतदारसंघामध्ये खूप आहेत। गेल्या 3 वर्षांपासून इथे अवकाळी, गारपीट, दुष्काळ, पुन्हा दुष्काळ अशा स्थितीमध्ये त्यांना काय दिलासा दिला आहे, त्यांच्या संदर्भात तुम्ही काय कामं केली? माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 4 वर्षापासून 2 वर्ष मी गारपिटीचे पैसे सर्व आपल्या लाल्या रोगाचे पैसे सर्व शेतकऱ्यांना दिले। एकमेव माझा या मराठवाड्यामध्ये मतदारसंघ असा आहे का 100% गारपिटीचा फायदा शेतकऱ्याला मिळाला। काही शेतकऱ्याला कमी मिळाला, काहीला जास्त मिळाला असेल। काही शेतकऱ्यांचे आजही प्रश्न प्रलंबित आहे, त्यांचीही तपासणी करून आमचा कृषी विभाग आणि वन विभाग, आपल्या कृषी विभाग आणि आमच्या जे महसूल विभाग आहे या दोघांच्या माध्यमातून त्याची फेर चौकशी करून मी मंत्री गटाचा मेंबर आहे, मदत व कार्य मंत्री त्याचे चेअरमन आहे पतंगरावजी। त्यांनी सांगितलं की राहिलेले प्रश्न जो आहे तुमचे जे पैसे आहेत त्या शेतकऱ्याला बी देण्यात येईल। अजिंठासारखं एक लेणं आपल्या तुमच्या मतदारसंघामध्ये आहे, त्या लेणीची देखभाल दुरुस्ती असेल किंवा औरंगाबाद ते सिल्लोड किंवा अजिंठाला जाण्यासाठी चौपदरी रस्त्याचा जो कार्यक्रम आहे तो काही होताना दिसत नाही, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? नाही, प्रयत्नांनी मी मंजुरीच घेतली। 580 कोटी रुपयाचा दिल्ली गेटपासून तर फरदापूरपर्यंत त्याची 4 लाईनची मंजुरी घेतली, टेंडर फायनल झाले। आता महाराष्ट्र सरकारची उच्च समितीचा जो टेंडर फायनल केल्यानंतर शेवटचे 5 सेक्रेटरी आणि 7 मंत्री उपमुख्यमंत्र्यासहित बसतात, ते त्याचा वर्क ऑर्डर या 2 किंवा 3 दिवसामध्ये देतील। माझ्या हातामध्ये सूत्र आल्यानंतर मी MLC ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस पहिल्या टप्प्याचा काम 612 कोटी रुपयाचा
आपल्या ज्या लेण्या आहेत त्याची प्रतिकृती त्या ठिकाणी जपान गव्हर्नमेंटचा पैसा, केंद्र सरकारचा पैसा, राज्य सरकारचा पैसा. आता आपण कदाचित पाहिलं तर समोर आज त्याला जगामधले जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी विशेष आपण राहण्यापासून, बसण्यापासून, जेवणापासून तर कॅन्टीनपासून, थिएटरपासून तर सर्व सुविधा आम्ही उपलब्ध केल्या. रोगाचे पैसे देण्याचं काम केलं. दुसऱ्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मतदारसंघातल्या रस्त्यांची कामं झाली, गारपीटग्रस्तांसाठी मदत दिली असा दावा आमदार अब्दुल सत्तार करत असले तरी केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवे यांनी ही कामं झालीच नसल्याचं म्हटलंय. सिल्लोड तालुक्याचे जे आमदार आहेत ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि ते बरं म्हणतात की मीच एकट्यानं कामं केलेत आणि दुसऱ्यांना कोणा काही केलं नाही. परंतु कोणत्याही कार्यकर्त्याच्या कामाचं मूल्यमापन करायचं जर असलं तर निवडणूक हे त्याचं खऱ्या अर्थानं सूत्र आहे. आणि आत्ताच मी निवडणूक लढलो. या निवडणुकीमध्ये सिल्लोड मतदारसंघामध्ये जवळपास 30,000 मताची लीड मला मिळालेली आहे. मी जर कामं केले नसते तर 30,000 मताची लीड मला त्या ठिकाणी मिळाली नसती. केंद्र सरकारकडून अजिंठ्याच्या लेण्यासाठी जपान सरकारकडून आम्ही 250 कोटी रुपये आणलेत आणि रिफ्लेका तयार केली, जी आज आतमध्ये बुद्ध लेणी आहे त्याच टाईपची लेणी आम्ही 250 कोटी रुपये खर्च करून अजिंठ्याला केलेली आहे. याशिवाय या मतदारसंघामध्ये सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासारखा कारखाना, ज्या कारखान्याला 35 वर्ष झाले, हा कारखाना त्यांच्या पक्षाच्या ताब्यात असताना कारखाना बंद पडला आणि ते चालू करत नाही म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला. निवडणुका झाल्या, तो कारखाना आमच्या ताब्यात दिला आणि आम्ही तो कारखाना आत्ता यशस्वीपणानं चालवतो आहे. रवळा जावळा नावाचा एक रस्ता आहे. ह्या रवळा जावळा नावाचा सावळत बाऱ्याला जोडणारा रस्ता आहे. झाले 4 वर्ष अब्दुल सत्तारनं उद्घाटन केलं. पाट्या आहेत, आता बी पाट्या आहे, पण रवळा जावळ्याचा रस्ता झाला नाही. उद्घाटनं करणं, पाट्या लावणं हा एकमेव धंदा आहे, त्याचा पण कामं होत नाही. गारपीट झाली, गारपीटला पैसे देऊ शकला नाही. अरे सिल्लोड तालुका गेल्या त्या वर्षी गेल्या 2 वर्षापूर्वी दुष्काळात निघू शकला नाही, त्याची आणेवारी कमी होऊ शकली नाही. नारायण राणेला सोयगाव तालुक्यामध्ये आणलं आणि घोषणा केली की मी आणेवारी कमी करतो, पण आणेवारी कमी करू शकले नाही. घोषणा करणं, निवडणुकी आली की आपली चळवळ उभी करणं, निवडणूक संपली की स्वतःची कामं पाहणं, याच्या पलीकडे अब्दुल सत्तारनं काही केलं नाही. घोडा मैदान सामन्यात विधानसभेच्या निवडणुका येऊ द्या, 40,000 मतांना पडणारे लोकांना माहिती आहे यांनी काय उपयोग केला. माझ्यासारख्या केंद्रातल्या मंत्र्यांनी त्यांनी त्या फंडाचा वापर काय केला हे जर सांगणं टी व्हीवर समोर चूक आहे. मी लोकात जाऊन सांगेन लोकांना, आणि लोकांना माहिती आहे. घोडा मैदान सामने तुम्हाला कळन लोक काय म्हणतात आता विधानसभेची निवडणूक. इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त जय महाराष्ट्र.